नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारत छोडो चळवळीचा नारा काय होता? भारत छोडो चळवळीचा नारा काय होता? तर करो या मरो, करो या मरो. पुढचा प्रश्न पहा, क्रांतिकारक भगतसिंग यांना कधी फाशी देण्यात आली? तर 1931 साली. साल लक्षात ठेवा, 1931 साली क्रांतिकारक भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. पुढचा प्रश्न पहा, ईश्वर म्हणजेच देव आहे असे मानणारा त्यासाठी कोणता शब्द आहे? तर आस्तिक. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक. ईश्वर नाही, ईश्वर नाही असे मानणारा त्याला आपण काय म्हणतो? नास्तिक असं म्हणतो, लक्षात ठेवा. पुढे पहा, उदयाला येत असलेला म्हणजेच काय? उदयोन्मुख. उदयाला येत असलेला उदयोन्मुख. उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ. उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ. पुढे पहा, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा 15 दिवसांचा कालावधी म्हणजे काय? त्याला काय म्हणतात? तर कृष्ण पक्ष म्हणतात. काय म्हणतात? कृष्ण पक्ष. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा 15 दिवसांचा कालावधी त्याला आपण कृष्ण पक्ष असं म्हणतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा 15 दिवसांचा कालावधी याला आपण काय म्हणतो? शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष. लक्षात ठेवा, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जर विचारलं तर कृष्ण पक्ष आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जर विचारलं तर लक्षात ठेवा शुक्ल पक्ष. ओके. पुढील प्रश्न पहा, मराठवाड्याचे काश्मीर कोणाला म्हणतात? तर अजिंठा डोंगर. ओके. मराठवाड्याचे काश्मीर अजिंठा डोंगर. खानदेशचे काश्मीर कोणाला म्हणतात? तर तोरणमाळ. खानदेशचे काश्मीर तोरणमाळ. पुढचा प्रश्न, लॉर्ड कर्झन यांच्या धोरणामुळे कोणती चळवळ सुरू झाली? तर स्वदेशी चळवळ. प्रश्न महत्वपूर्ण आहे. लॉर्ड कर्झन यांच्या धोरणामुळे स्वदेशी चळवळ सुरू झाली. पुढे पहा, लॉर्ड कर्झन यांचा राजीनामा कधी झाला? तर 1905. लॉर्ड कर्झन यांचा राजीनामा 1905. भारतीय राज्यघटनेतील कलम 137 काय आहे? काय आहे? तर पुनर्विचार याचिका. कलम 137 पुनर्विचार याचिका. भारतीय राज्यघटनेतील कलम 141 काय आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयांवर बंधनकारक. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयावर बंधनकारक. पुढे पहा, उचल्या हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लक्ष्मण गायकवाड. उचल्या या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाड हे आहेत. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा, उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लक्ष्मण माने. उपरा लक्ष्मण माने. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. दोन्ही प्रश्न महत्वपूर्ण आहे. पुढे पहा, डोक्यावर बसवणे म्हणजे काय? तर खूप लाड करणे. डोक्यावर बसवणे, खूप लाड करणे. पायात पाय घालणे म्हणजे काय? अडथळा निर्माण करणे. पायात पाय घालणे, अडथळा निर्माण करणे. हात झटकणे याचा अर्थ काय होतो? जबाबदारी टाळणे. हात झटकणे, जबाबदारी टाळणे. कान भरवणे म्हणजे काय? चुकीची माहिती देऊन भडकावणे. कान भरवणे म्हणजे चुकीची माहिती देऊन भडकावणे. पुढे पहा, उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? कोणाकडे? तर राष्ट्रपतींकडे देतात. लोकपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपती. लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. लोकपाल आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. पुढचा प्रश्न पहा, मीठ भाकर या शब्दाचा विग्रह कसा आहे? मीठ भाकर म्हणजे काय? मीठ, भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ. ओके, लक्षात ठेवा. मीठ भाकर. आपण म्हणतो की मीठ भाकर खाऊन जा. मीठ भाकर हा एक सामासिक शब्द आहे. म्हणजे कसं? मीठ भाकर म्हणजे नुसतं मीठ आणि भाकर नाही. तर मीठ भाकर म्हणजे अजून काही पदार्थ असतील ना, त्याला आपण म्हणतो मीठ भाकर. म्हणजे हा विग्रह झाला. लक्षात ठेवा. विग्रह झाला. मीठ भाकर. मीठ, भाकर, चटणी, भाजी असं काहीतरी अजून काहीतरी असेल त्याला म्हणायचं मीठ भाकर. ओके. म्हणजे मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ. पुढे पहा, अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता? पर्याय म्हणजेच काय? त्याला समानार्थी शब्द. ओके. अभियोग म्हणजे काय? खटला. अभियोग म्हणजे काय? खटला.
आपण काय करू, अभियोग हा शब्द वाक्यात वापरून पाहू. पहा, त्याच्यावर चोरीचा अभियोग चालवण्यात आला. त्याच्यावर चोरीचा अभियोग चालवण्यात आला. अभियोग म्हणजेच काय, खटला. त्याच्यावर चोरीचा खटला चालवण्यात आला. ओके, पुढे पहा. व्याख्यान ऐकणारे लोक या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा. तर पहा, प्रेक्षक. व्याख्यान ऐकणारे लोक याला आपण काय म्हणतो, प्रेक्षक असे म्हणतो. ओके, पुढे पहा. खूनगाठ बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? खूनगाठ बांधणे म्हणजे काय? निश्चय करणे. खूनगाठ बांधणे, निश्चय करणे. पुढे पहा. भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? तर वर्गीस कुरियन. भारताच्या धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन. भारतीय भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे. भारतीय भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोण आहेत? विक्रम साराभाई. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार विक्रम साराभाई. पुढे पहा. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक. मुंबई जिल्ह्यातील नैसर्गिक खडकाचा एकमेव उभा स्तंभ कोणता आहे? तर गिल्बर्ट हिल. गिल्बर्ट हिल. मुंबई शहराला पश्चिमेकडून कोणत्या समुद्राचा किनारा लाभलेला आहे? सोपा प्रश्न आहे, अरबी समुद्र. अरबी समुद्र. पुढे पहा. दांडी यात्रा किती दिवस चालली? तर 24 दिवस चालली. लक्षात ठेवा, दांडी यात्रा किती दिवस चालली? 24 दिवस. विद्यार्थी मित्रांनो, एक मी तुम्हाला ट्रिक सांगतो, त्या ट्रिक करून लक्षात ठेवायचं. दांडी हा शब्द किती अंकी आहे? 2 अंकी आहे. असं 2 घ्यायचं खाली, दांडी, आणि 2च्या दुप्पट करायचं 4, असं लक्षात ठेवायचं. काहीतरी ट्रिक लावून ठेवायची, कारण ज्या ज्या ठिकाणी अंक येतो ना मित्रांनो, अंक 24, 26, 22 असे जर आपल्याला पर्याय दिले ना, तर आपल्याला कन्फ्युज होतं. म्हणून स्वतःची काहीतरी ट्रिक लावून ठेवायची. दांडी 2 शब्द की नाही, 2 घेतला, 2 2 4, 24 अशी ट्रिक लावून ठेवायची स्वतःची. ओके, पुढे पहा. भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली? भारत छोडो चळवळ कधी सुरू झाली? 1942. 1942. पुढील प्रश्न पहा. लोकपाल मंडळ सदस्य, लोकपाल मंडळ सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतींकडे देतात. मुख्य निवडणूक आयुक्त आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राष्ट्रपतीकडे. लक्षात ठेवा, मुख्य निवडणूक आयुक्त आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. महाराष्ट्राचे काश्मीर कशाला म्हणतात? तर कास पठार. जे काही कास पठार आहे त्या कास पठाराला महाराष्ट्राचे काश्मीर असं म्हणतात. कोकणचे काश्मीर कशाला म्हणतात? तर दापोली. कोकणचे काश्मीर दापोली. पुढे पहा. लॉर्ड कर्झन यांनी कोणत्या स्मारकाच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले? तर ताजमहाल. लॉर्ड कर्झन यांनी ताजमहाल या स्मारकाच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. लॉर्ड कर्झन यांची भारतीयांबद्दलची भूमिका कशी होती? तर ते भारतीयांबाबत दडपशाहीची व अहंकारी भूमिका घेत. लॉर्ड कर्झन भारतीयांबाबत दडपशाहीची व अहंकारी भूमिका घेत. पुढचा प्रश्न पहा. सुदाम्याचे पोहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. सुदाम्याचे पोहे या पुस्तकाचे लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. पुढचा प्रश्न. गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गीताई विनोबा भावे. गीताई विनोबा भावे. पुढचा प्रश्न पहा. पाठीवर वार करणे म्हणजे काय? विश्वासघात करणे. पाठीवर वार करणे, विश्वासघात करणे. तोंड घशी पडणे याचा अर्थ काय होतो? अपमानित होणे. तोंड घशी पडणे, अपमानित होणे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. पहा. 6 अधिक कंसात 3 अधिक 3 कंस पूर्ण भागिले 3 गुणिले 2. विद्यार्थी मित्रांनो, जर असा प्रश्न आला तर कसा सोडवायचा? तुम्हाला माहिती आहे, याचं एक सूत्र आहे. काय? कंस भागू बे व. कंस भागू बेव म्हणजे काय? आधी काय करायचं? हा जो काही कंस आहे हा सोडून घ्यायचा. अगोदर कंस सोडून घ्यायचा. ओके, नंतर काय करायचं? भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची, नंतर वजाबाकी करायची. तर पहा, आधी कंस सोडवायचा. ओके, 3 अधिक 3 बरोबर किती? 6. ओके, आता जसं आहे तसं लिहून घ्यायचं. 6 अधिक 6 भागिले 3 गुणिले 2. आता काय करायचं? 2 नंबरला भागाकार करायचं.
3 दुने किती? 6. 3 दुने 6. 2 घेतला खाली. जसं आहे तसं बाकीचं लिहून घ्यायचं. आता काय करायचं? गुणाकार करायचा. बेदुने 4. जसं आहे तसं खाली लिहून घ्यायचं. 6 आणि 4 किती झाले? 10. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? 10. लक्षात ठेवा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 10. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 पेक्षाही जास्त वन लाइनर प्रश्न आपण पाहिले आहेत. सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.